सुप्रभात माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मागे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गव्हर्नमेंटने 25% पोर्शन 2020 ते 21 या वर्षाचा जवळजवळ 25% पोर्शन कट केलेला आहे. त्यामध्ये आपण सारे एक हा चौथा पाठ लेखिका प्रभा बैकर यांचा हा चौथा पाठ वगळण्यात आलेला आहे. वगळण्यात आलेला आहे म्हणजे ह्या पोर्शनमधून कट केलेला आहे. हा पाठ तुम्हाला ह्या वर्षी अभ्यासाला नाही. तसेच सेकंड हा पहिल्या भागातला हा पाठ चौथा आपण सारे एक हा पाठ वगळण्यात आलेला आहे. आणि भाग 2 ह्यामध्ये 8वा पाठ गिर्यारोहणाचा अनुभव लेखक आहेत रमेश महाले. तसेच 9वी कविता झुळूक कविता आहे तर दामोदर कारे यांची ही कविता सुद्धा वगळण्यात आलेली आहे. एवढा पोर्शन सेकंड सेमिस्टरमध्ये 8वा आणि 9वी कविता 8वा पाठ आणि 9वी कविता आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये चौथा पाठ हा कट करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे ह्या वर्षी. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि हे जे पाठ आहेत या पाठाखालील जे काही व्याकरण आहे ते व्याकरण तुम्हाला अभ्यासासाठी आहे हे लक्षात घ्या. हे जे पाठ आहेत या पाठाखालील जे काही व्याकरण आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी आहे. फक्त ह्या पाठावरील प्रश्नोत्तरे विचारली जाणार नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या पाठातील स्वाध्याय सोडवलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा राहिलेला भाग पूर्ण करणार आहोत. खेळूया शब्दांशी हा पाठ हा स्वाध्याय आज आपण कंप्लीट करणार आहोत. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला स्वाध्याय दिला होता. हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण केलेला असेलच. तुम्हाला मी PDF पाठवलेलं. तर ज्यांनी कंप्लीट केलेलं नसेल त्यांनी कंप्लीट करायचं आहे. हा पाठ हा स्वाध्याय आज आपण कंप्लीट करणार आहोत. खेळूया शब्दांशी. खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा. विशेषण आहे विहंगम. विहंगम दृश्य. विहंगम काय आहे? दृश्य. गरमागरम कांदा भजी. घोंगावणारा वारा. काळाशार पाषाण आणि अरुंद पायवाट. लक्षात ठेवायचंय विहंगम दृश्य. मी इकडे मार्क करते. गरमागरम कांदा भजी. घोंगावणारा वारा. काळाशार पाषाण आणि अरुंद पायवाट. आता पुढचा आहे व्याकरणाचा भाग आ. खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा. शब्दयोगी अव्यय तुम्हाला शिकवलेला आहे. अव्यय हे तुम्हाला अविकारी जाती हे तुम्हाला मागच्या वेळेला शिकवलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. पहिला आहे पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. यामध्ये काय बरं शब्दयोगी अव्यय असेल सांगा बरं. पुण्याहून हून सुद्धा आहे. पुण्याहून महाडकडे कडे आणि रस्त्यावर हे 3 शब्दयोगी अव्यय ह्या वाक्यामध्ये आहेत. तर सर्वांनी वाक्य लिहायचं आहे पहिलं आणि मग त्याखाली शब्दयोगी अव्यय डॅश करून हे 3ही अव्यय तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. त्यानंतर दुसरं वाक्य आहे चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
ह्यामध्ये काय बरं शब्दयोगी अव्यय आहे तर टपऱ्यांसारखे. सारखी हा शब्द जोडून आलेला आहे बघा. टपऱ्या ह्या शब्दाला, टपरी ह्या शब्दाला सारखी हा शब्द जोडून आलेला आहे. तर सारखी हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. त्यानंतर तिसरं आहे जिगरबाज भटक्यांसाठी. भटके ह्याला शब्द जोडून आलेला आहे साठी. जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. ह्यामध्ये साठी हा शब्द जोडून आलेला आहे म्हणून तो शब्द आहे शब्दयोगी अव्यय. आलं लक्षात? तर सर्वांनी तीनही वाक्य लिहायची आहेत आणि त्याखाली जे अंडरलाईन शब्द केलेले आहेत ते शब्द शब्दयोगी अव्यय असं लिहून डॅश करून ते शब्द लिहायचे आहेत. पुढचं आहे खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. विरामचिन्ह सुद्धा तुमचं झालेलं आहे. पहिलं आहे घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया. आता ह्यामध्ये काय विरामचिन्ह आलेलं आहे सांगा बरं. तर हे आहे उद्गारवाचक चिन्ह. मी बाजूला लिहिलेलं आहे बघा. तर तुम्ही हे वाक्य लिहायचं आहे आणि खालच्या ओळीवर उद्गारवाचक चिन्ह काढा आणि डॅश करून लिहा उद्गारवाचक चिन्ह. समजलं? त्यानंतर दुसरं वाक्य आहे गत काळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. ह्यामध्ये काय उद्गार विरामचिन्ह आलेले आहेत सांगा बरं. तर ह्यामध्ये आलेले आहेत एकेरी अवतरण चिन्ह. हे बघा, हे दोन आहेत एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आणि दुसरं आहे पूर्णविराम, फुल स्टॉप. फुल स्टॉप आहे पूर्णविराम. तर हे दोन्ही वाक्य लिहा आणि त्याखाली ते विरामचिन्ह लिहून त्यांची नावं लिहायची आहेत. पुढचं आपण बघूया पान. हे बघा, चर्चा करूया. चर्चा करूया ह्यामध्ये वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनू कार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. चर्चा करणे म्हणजेच काय करणे तर चर्चा करणे म्हणजे डिस्कस करणे, एकमेकांमध्ये बोलणे. परंतु आता तुम्ही घरातच आहात तर तुम्ही आई वडिलांबरोबर सुद्धा चर्चा करू शकता, भाऊ बहिणीबरोबर चर्चा करू शकता. तर कसली चर्चा आहे तर वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनू. आता मेनू कोणकोणते होते वरंधा घाटातील टपऱ्यांमध्ये? गरमागरम कांदा भजी होती, त्यानंतर तळलेला वडा होता, तसेच वाफाळलेला चहा. अशा प्रकारे ही नावं लिहायची आहेत आणि त्यांच्या समोर त्यांची किंमत काय आहे ही. तर अशा प्रकारे सुंदर मेनू कार्ड ह्याविषयी तुम्ही डिस्कस करा. तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तयार करू शकता हे मेनू कार्ड. तुम्हाला माहिती असेल हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वप्रथम वेटर आपल्या हातात काय देतो? मेनू कार्ड देतो. आणि त्या मेनू कार्डमध्ये वेगवेगळे असे आयटम असतात आणि त्यांची किंमत असते त्याच्या समोर. तर तशाच प्रकारचं जे हे आहे ते मेनू कार्ड. त्यानंतर आहे शोध घेऊया. शोध घेणे म्हणजेच काय करणे बरं? शोध घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लावणे, सर्च करणे. आपण मोबाईलवर सर्च करतो ना वेगवेगळ्या गोष्टी. आपल्याला कोणती माहिती असेल त्याचा आपण शोध घेतो, तर त्याला म्हणतात शोध घेणे. तर इथे कशाचा शोध घ्यायला सांगितलंय बघा. आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा. आंतरजाल म्हणजेच काय? आंतरजाल म्हणजेच इंटरनेट.
तुम्हाला माहिती आहे, आता तुमच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर ह्या इंटरनेटच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट, आता आपण अभ्यासलेला वरंधा घाट, हा वरंध्या घाटाचं लेखकाने वर्णन केलेलं आहे. त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे, माहिती आहे. परंतु बाकी सर्व जे सह्याद्रीमध्ये असलेले दुसरे असे अनेक घाट आहेत, त्या घाटाविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळवायची असेल तर आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने ती माहिती मिळू शकते. तर असे कोणकोणते घाट आहेत बरं? सह्याद्रीच्या रांगामध्ये असे वेगवेगळे घाट आहेत. बोरघाट आहे. बोरघाट हा पुणे ते मुंबईच्या दरम्यानचा आहे. त्यानंतर आहे दिवा घाट. दिवा घाट हा बारामती ते पुणे ह्या दरम्यान आहे. त्यानंतर आहे नाणे घाट, फोंडा घाट, तसेच आंबा घाट, खंबाटकी घाट, कुंभारली घाट, आंबोली घाट, कसारा घाट. ह्यातील काही घाटांची नावं तुम्हाला माहिती असतील, काही घाटांची नावं तुम्हाला इंटरनेटच्या सहाय्याने मिळू शकतील आणि त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला ह्या वर्षी प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टसाठी ह्या 5 घाटांची, कोणतेही 5 घाट आणि त्या घाटाविषयीची माहिती, ते घाट, त्या घाटाविषयीची माहिती आणि त्या घाटांचे फोटो, तुमच्याकडे आता मोबाईल असतोच, तर तुम्ही ती माहिती सहजपणे मिळवू शकता. तर ती माहिती मिळवा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. त्या घाटाचे जर फोटो मिळाले तर ते फोटो सुद्धा मिळवा आणि नोटबुकमध्ये तेथे त्या घाटाच्या, म्हणजे ज्या घाटाविषयी तुम्ही माहिती लिहिलेली आहे त्या घाटाच्या समोर तो फोटो तुम्ही चिकटवा. म्हणजेच हा प्रोजेक्ट वर्क झाला. ह्याला सुद्धा तुम्हाला मार्क आहेत. तसेच आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. आपण समजून घेऊया. आहे बघा, वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार, टाइप ऑफ सेंटेन्स. तुम्हाला माहिती असेलच, ह्या वाक्यांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत मागच्या पाठामध्ये. आपण सारे एक ह्या पाठाच्या खाली हे वाक्यांचे प्रकार आहेत. तर हे वाक्यांचे प्रकार आपण कोणकोणते अभ्यासलेले आहेत सांगा बरं. माहिती आहे का तुम्हाला? आठवण आहे का? तर हे वाक्यांचे प्रकार विधानार्थी वाक्य, तसेच आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, हे 4 वाक्यांचे प्रकार आपण मागच्या वेळेला अभ्यासलेले आहेत. वाक्यांचे प्रकार हे त्या वाक्यामध्ये किती विधाने आहेत किंवा वाक्यामध्ये कसे विधान येते यावरून वाक्यांचे प्रकार पडतात. तर आपण 4 वाक्यांचे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि आता बाकीचे 3 वाक्यांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. वाक्यांचे आणखीन 3 प्रकार आहेत. ते म्हणजे बघा, वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे आणखी 3 प्रकार मानले जातात. पहिला आहे केवल वाक्य, दुसरा आहे मिश्र वाक्य आणि तिसरं आहे संयुक्त वाक्य. आता ह्या अगोदर आपण 4 वाक्ये अभ्यासलेली आहेत. विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजेच काय? विधानार्थी वाक्य म्हणजे अगदी साधं सोपं केलेलं वाक्य, हे म्हणजे विधानार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो, साधं वाक्य आहे. हे वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय येतं? प्रश्नचिन्ह येतं, प्रश्न विचारला जातो. ते वाक्य म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य, तुम्ही अभ्यासलेलं आहे. तसेच आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केली जाते, आदेश दिला जातो, तो वाक्याचा प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्यामध्ये भावना व्यक्त केल्या जातात,
ते वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य. तर या 4 वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण 5वं वाक्य म्हणजेच केवल वाक्य ह्याचा अभ्यास करणार आहोत. केवल वाक्य म्हणजेच काय? सिंपल और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. केवल वाक्य म्हणजे सिंपल किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. हे वाक्य कसं ओळखायचं बघा. जेव्हा वाक्यात एकच विधान असते. विधान म्हणजेच काय? स्टेटमेंट. विधान म्हणजेच वाक्य. वाक्यामध्ये एकच विधान असते म्हणजे एक उद्देश्य व एक विधेय असते, तेव्हा त्यास केवल वाक्य म्हणतात. बघा, वाक्यामध्ये जेव्हा फक्त एकच विधान असतं म्हणजेच एकच विधान, एक उद्देश्य आणि एक विधेय असतं, त्याला केवल वाक्य असे म्हणतात. पुस्तकात आहे बघा, ही केवल वाक्य आहेत. आता ह्यामध्ये उद्देश्य सुद्धा एकच असतं आणि विधेय सुद्धा एकच असतं. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांतील कोणत्याही प्रकारचं असू शकते. बघा, लक्षात ठेवा, केवल वाक्य हे विधानार्थी वाक्य सुद्धा असू शकतं, प्रश्नार्थी वाक्य सुद्धा असू शकतं, आज्ञार्थी वाक्य सुद्धा असू शकतं, तसेच होकारार्थी किंवा नकारार्थी यामधील कोणत्याही प्रकारचं वाक्य असू शकते. इकडे उदाहरण दिलेलं आहे बघा, ती रोज सकाळी लवकर उठते. आता हे वाक्य केवल वाक्य आहे, परंतु विधानार्थी वाक्य सुद्धा आपण सांगू शकतो. आलं लक्षात? ती रोज सकाळी लवकर उठते हे वाक्य आहे केवल वाक्य, पण येथे विधानार्थी वाक्य सुद्धा होऊ शकतं. तसेच दुसरं वाक्य बघा, तो कसोटी सामन्यात खेळतो का? आता तुम्ही सांगाल इकडे प्रश्नचिन्ह आहे, मग हे वाक्य झालं प्रश्नार्थी वाक्य. होय, हे प्रश्नार्थी सुद्धा आहे आणि केवल वाक्य सुद्धा असू शकतं. तर लक्षात ठेवायचंय की केवल वाक्यामध्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी वाक्य सुद्धा होऊ शकतं, होकारार्थी किंवा नकारार्थी. आता होकारार्थी नकारार्थी वाक्य कशी ओळखायची बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. समीर धीट मुलगा आहे. समीर हा धीट मुलगा आहे हे वाक्य झालं होकारार्थी. समजलं? आता नकारार्थी वाक्य कसं? हेच वाक्य नकारार्थी करायचं असेल तर, समीर हा भित्रा मुलगा नाही. समीर हा भित्रा मुलगा नाही. नाही आलं ज्यामध्ये होकार आहे. समीर हा धीट मुलगा आहे, होकारार्थी आहे, तिथे होकार दर्शवलेला आहे, होकारार्थी. नकारार्थी म्हणजे समीर हा भित्रा मुलगा नाही, नकारार्थी वाक्य. यामध्ये अशा प्रकारे हे वाक्य ओळखायचे असतात. समजलं? तर यातील कोणत्याही प्रकारचं वाक्य ह्या केवल वाक्यामध्ये विचारू शकतात. मग तुम्ही ओळखायचंय ते केवल वाक्य किंवा जे काही ज्या प्रकारचे वाक्य विचारलेले आहेत ते नावं सुद्धा लिहू शकता. समजलं? तर ही झाली केवल वाक्य. आपण उदाहरणं पाहूया. पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात घ्या. जेव्हा वाक्यात एकच विधान असते, एकच विधान, एकच वाक्य, सेंटेन्स असते, म्हणजे एक उद्देश्य व एक विधेय असते, तेव्हा त्यास केवल वाक्य म्हणतात. आता दुसरं झालं बघा, केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांतील कोणत्याही प्रकारचे असू शकते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचंय. आता आपण उदाहरणं पाहूया केवल वाक्याची. पहिलं उदाहरण आहे, मला तुझे पुस्तक दे.
ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आज्ञा केलेली आहे. हे वाक्य केवल वाक्य सुद्धा असू शकतं आणि आज्ञार्थी वाक्य सुद्धा असू शकतं. जसं आपण पुस्तकातली वाक्य पाहिली, पहिलं वाक्य आहे विधानार्थी सुद्धा होऊ शकतं आणि प्रश्नार्थी. तशा प्रकारे हे आज्ञार्थी वाक्य सुद्धा होऊ शकतं आणि केवल वाक्य सुद्धा होऊ शकतं. दुसरं वाक्य आहे मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो. हे झालं विधानार्थी वाक्य किंवा केवल वाक्य. तिसरं वाक्य ती रोज सकाळी लवकर उठते. आणि चौथा आहे तो कसोटी सामन्यात खेळतो का? प्रश्नार्थी वाक्य आहे, परंतु केवल वाक्य सुद्धा होऊ शकतं. तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, केवल वाक्यामध्ये हे 4 प्रकारचे जे वाक्य आहेत ते सुद्धा असू शकतात. समजलं? तर केवल वाक्य म्हणजेच एक साधं विधान केलेलं असते, ते म्हणजे केवल वाक्य. आता आपण दुसरं वाक्याचा प्रकार अभ्यासूया. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य हे बघा, मिश्र वाक्य म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात घ्या, मिश्र वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा 2 वाक्ये किंवा त्यापेक्षा अधिक, 2च नाही तर त्यापेक्षा अधिक वाक्य सुद्धा होऊ शकतात. जेव्हा 2 वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात. अवलंबून असणे म्हणजेच काय बरं? डिपेंडेड. आलं लक्षात? जेव्हा 2 वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर डिपेंडेड असतात व ती जर, तर, जेव्हा, तेव्हा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आता उभयान्वयी अव्यय आपल्याला झालेलं आहे. हे उभयान्वयी अव्यय कोणकोणत्या शब्दांनी जोडलेलं असते? जर, तर, जेव्हा, तेव्हा हेच नाही तर म्हणून, कारण, की, तेव्हा, जेव्हा अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्या शब्दांनी उभयान्वयी अव्यय जोडलेली असतात, तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. लक्षात घ्या, मिश्र वाक्य ही वाक्यामध्ये 2 किंवा अधिक, 2च येतील असं नाही तर त्यापेक्षा जास्त वाक्य सुद्धा येऊ शकतात आणि ती वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर डिपेंडेड असतात. लक्षात घ्या, एकमेकांवर अवलंबून असतात तेव्हा आणि अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते. स्वतंत्र असणारे वाक्य हे मुख्य वाक्य असते. तर मुख्य वाक्य म्हणजेच प्रधान, जास्त महत्वाचं असलेलं वाक्य. समजलं? स्वतंत्र असणारं वाक्य हे मुख्य वाक्य असतं की ते जास्त महत्वाचं असतं आणि त्यावर दुसरं वाक्य हे अवलंबून असतं. दुसरं वाक्य हे त्यावर डिपेंडेड असतं. तर हे मुख्य वाक्य असते आणि त्या मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य, या मुख्य वाक्यावर अवलंबून असणारं डिपेंडेड असणारं वाक्य हे थोडं कमी महत्वाचं असते, गौण वाक्य असते, कमी महत्वाचं असतं. पुस्तकात आहे बघा, मुख्य वाक्य असते ही मिश्र वाक्य आहेत. मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्ये असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य म्हणजे प्रधान, जास्त महत्वाचं असतं आणि ह्या मुख्य वाक्यावर दुसरं वाक्य हे अवलंबून असतं. त्याला म्हणतात गौण वाक्य. गौण वाक्य म्हणजे थोडं कमी महत्वाचं आणि मुख्य वाक्य म्हणजेच प्रधान. समजलं? मुख्य म्हणजे प्रधान आणि गौण म्हणजे कमी महत्वाचं असलेलं असं वाक्य. तर ही वाक्य एकमेकावर अवलंबून असतात आणि ही वाक्य कशाने जोडली जातात? तर उभयान्वयी अव्यय जे असतात, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
मग हे उभयान्वयी अव्यय कोणकोणते असतात तुम्हाला माहिती आहे, मागे शिकवलेलं आहे. उभयान्वयी अव्यय ही जर, तर, जेव्हा, कारण, म्हणून, की अशा प्रकारे जी शब्द असतात हे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. आता आपण पुढचं बघूया. आता इकडे ह्यामध्ये आपण वाक्य पाहूया. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. हे बघा, जेव्हा मनात येईल हे एक वाक्य झालं, बरोबर. मी गावाला जाईन हे दुसरं वाक्य झालं. या दोन वाक्याला कोणत्या शब्दाने जोडलेला आहे? तेव्हा. तेव्हा हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. समजलं? तेव्हा हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. तसेच दुसरं आहे पावसाळा आला, हे एक वाक्य झालं. की आकाशात काळे ढग जमतात, हे दुसरं वाक्य झालं. आकाशात काळे ढग जमतात. तिसरं वाक्य आहे पाऊस पडू लागतो. आता हे 3 वाक्य आहेत. हे 3 वाक्याला कोणी जोडलेलं आहे? की आणि व या 2 शब्दांनी, 2 उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं आहे. म्हणजे बघा, पावसाळा आला हे एक वाक्य झालं. हे कशावर डिपेंडेड आहे, कशावर अवलंबून आहे? आकाशात काळे ढग जमतात. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात आणि मग पाऊस पडू लागतो. पाऊस पडू लागतो हे पाऊस पडू लागतो हे एक वाक्य झालं. अशा प्रकारे हे 3 वाक्य आहेत, हे एकमेकावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, वरील वाक्यांत मी गावाला जाईन व पावसाळा आला ही 2 मुख्य वाक्य आहेत. बघा, मी गावाला जाईन हे एक वाक्य मुख्य वाक्य आहे आणि पावसाळा आला हे वाक्य महत्वाची आहेत आणि ती दुसरी वाक्य याच्यावर अवलंबून असतात. कधी कधी एक मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक, एक किंवा जास्त, 2, 3, 4 गौण वाक्ये म्हणजे कमी महत्वाची अशी वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. समजलं? तर कधी काही वेळेला एक गौण वाक्य दुसऱ्या जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त वाक्य जी असतात त्यांना जोडलेली असतात आणि ती गौण वाक्य असतात, म्हणजेच कमी महत्वाची असतात. परंतु ही वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, एकमेकांना जोडलेली असतात. आता आपण उदाहरण पाहूया. बघा इकडे, मिश्र वाक्य. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. उदाहरणार्थ, जर मी अभ्यास केला, एक वाक्य झालं, तर मी पास होईन. म्हणजे हे वाक्य मुख्य आहे, ह्याच्यावर अवलंबून आहे, तर ह्या शब्द उभयान्वयी अव्ययांनी जोडलेला आहे. दुसरं बघा, जेव्हा आकाशात काळे ढग येतात, एक वाक्य झालं, तेव्हा पाऊस येऊ शकतो. तेव्हा या शब्दाने जोडलेलं आहे. बघा, हे वाक्य ह्याच्यावर अवलंबून आहे. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. आणि चौथं वाक्य आहे, पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. तर आज आपण वाक्यांचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत आणि आज 5वा आणि 6वा. 5वं वाक्य म्हणजे केवल वाक्य आणि 6वा प्रकार म्हणजे मिश्र वाक्य, ह्यांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला हे पेज PDF करून पाठवते. सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये हे व्याकरण लिहून घ्यायचं आहे. समजलं? हे जे काही मी पाठवते ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे.
तोपर्यंत तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ नाईस डे. थँक्यू.